पुण्यात आता झोपडपट्ट्यांसोबत त्यांच्या आजूबाजूचे एसआरए स्कीमचे निवासी टॉवर सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडू लागलेत। विशेषतः दांडेकर पूल आणि दत्तवाडी परिसरात अतिशय झपाट्याने कोरोनाचा फैलाव होतोय। म्हणूनच कोरोना मायक्रोझोनच्या फेररचनेत हा संपूर्ण परिसर सील करण्यात आलाय। याचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। पुण्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने कोरोना कंटेनमेंट झोनची फेररचना करण्यात आली। त्यात तब्बल 50 नवीन मायक्रो झोन तयार झालेले आहेत। त्यातले आपल्याला किमान एकाच वेळी किमान 5-6 तरी झोन दाखवता येतील अशा स्पॉटवर मी आत्ता आहे। मी आता तुम्हाला दाखवतो। हे राजेंद्रनगर आहे, हा नवीन हॉटस्पॉट आहे कोरोनाचा। याच्या बाजूला दत्तवाडी आहे। ह्या दत्तवाडीमध्ये विशेष म्हणजे एसआरए स्कीम आहे। झोपडपट्टी काढून तिथे नवीन बिल्डिंग बांधली, ती पॉझिटिव्ह आली। त्यामुळे इथून पुढे एसआरएचे स्कीम लाभवताना सोशल डिस्टन्स हे नक्कीच विचारात घ्यावं लागणार आहे। दुसरं इकडे पुढे आल्यानंतर हे पानमळा दांडेकर पूल हा बेसिकली दत्तवाडीचा आंबिलवाडीचा हे 130 आहे ही झोपडपट्टी। पुढे ती समोर दिसते ती जनता वसत आणि पर्वती दर्शन, तिकडे जवळपास 1500 पेशंट आहेत। नंतर ह्या आंबिलवाड्यात आता नव्याने हा नवीन हॉटस्पॉट आहे। हा दांडेकर पुलाचा चौक आहे समोर जो दिसतोय तो। आणि इकडे बाजूला पटेल इस्टेट बिल्डिंग ही साधारण आंबिलवाड्याची आणि दत्तवाडीलाच पुढे एक्सटेन्शन म्हणजे दांडेकर पूलचाच भाग येतो बेसिकली, तो 133 नंबर। असे सगळा एरिया हा पूर्ण इन्फेक्टेड आहे। सगळे पेशंट भरलेले आहेत, म्हणजे जवळपास काही क्वारंटाईन केलेत, काही हॉस्पिटलाइज आहेत, काही इथं अनआयडेंटिफाईड। म्हणजे जर टेस्ट केल्या आता नवीन अँटीजेन टेस्ट 100% इथले पेशंट सापडतील। कारण अर्थात असंच आहे की इथं फिजिकल डिस्टन्स पाळता येत नाही सगळ्या स्लम एरियामध्ये, म्हणून हे सगळं कोरोनाचा फैलाव वाढतोय मोठ्याने। म्हणूनच गेल्या 15 ते 20 दिवसात हे सगळे नवीन कंटेनमेंट झोन तयार झालेले आहेत। त्याच्यामुळे इथून पुढं लॉकडाऊन पुन्हा करावं की काय अशी एक विचार पुढे येतोय। त्यामुळे आता नेमकं पालिका प्रशासन आणि सगळं महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन सरकार एकूण या विषयावर नेमकं काय निर्णय घेतं हेच पाहावं लागणार आहे। नाहीतर हा फैलाव कोरोनाचा असाच वाढत जाईल दिवसेंदिवस। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।